या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला अ, महाराष्ट्रातील लोकसंख्येची रचना या ठिकाणी पाहायची आहे. अ, रचनेमध्ये अनेक मुद्दे त्यामध्ये समाविष्ट आहे, की आपण या ठिकाणी आपल्याला रचनेच्या बाबतीत असं म्हणता येईल, की अ, कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या संदर्भात नैसर्गिक साधनसंपत्ती व लोकसंख्या या 2 बाबी अतिशय महत्त्वाच्या असतात. लोकसंख्येची रचना व लोकसंख्येतील वाढ याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. बरोबर आहे. लोकसंख्येची रचना जर चांगली असेल, विकासाला पूरक असेल, तर देशाचा विकास किंवा राज्याचा विकास झपाट्याने होत असतो. म्हणून देशातील लोकसंख्येच्या रचनेचा अभ्यास करणे गरजेचं आहे. म्हणजे पर्याप्त लोकसंख्या ही विकासाला पूरक असते किंवा पर्याप्त लोकसंख्येमुळे किंवा कार्यशील लोकसंख्येमुळे देशाचा विकास होत असतो, असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून देशाच्या लोकसंख्येत कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण जर जास्त असेल, तर ती लोकसंख्या ही विकासाला पूरक असते किंवा अनुकूल परिणाम करते, असं आपल्याला म्हणता येईल. लोकसंख्येमुळे आर्थिक विकासाला गती देण्याचं कार्य शक्य होत असले तरी वेगाने वाढणारी लोकसंख्या, ज्याला आपण अतिरिक्त लोकसंख्या असं म्हणतो, ही मात्र अनेक समस्या घेऊन येत असते. म्हणून एखाद्या राष्ट्राचा किंवा राज्याचा विकास करायचा असेल, तर त्या राज्यातील किंवा देशातील लोकसंख्या ही कार्यात्मक किंवा गुणात्मक असली पाहिजे किंवा पर्याप्त लोकसंख्या असली पाहिजे. जेणेकरून राष्ट्राच्या विकासाला या ठिकाणी ती पूरक असते किंवा विकासामध्ये भर टाकत असते, असं आपल्याला म्हणता येईल. यापूर्वीच्या तासाला आपण लोकसंख्येच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं, की भारताची लोकसंख्या ही अ, 2011च्या जनगणनेनुसार 11.24 कोटी आहे. बरोबर आहे. म्हणजे 11,24,00,000 एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे आणि आपण यामध्ये नाही म्हटलं तरी ही देशाच्या तुलनेत साधारणपणे 9-10% पर्यंत हे प्रमाण जातं. 9.3 ही लोकसंख्या भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात असलेली आपल्याला दिसून येते. किती आहे महाराष्ट्राची लोकसंख्या? 2011च्या जनगणनेनुसार 11,24,00,000 लोकसंख्या असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये आपण घेतलं होतं, की पुरुष लोकसंख्या पाहिलेली आहे, स्त्री लोकसंख्या पाहिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वयोगटानुसार देखील आपण लोकसंख्या पाहिलेली आहे. तर हे सगळं आज आपल्याला लोकसंख्येच्या रचनेमध्ये हे भाग डिटेल्स पाहायचे आहेत, की लोकसंख्येचा आकार किती आहे, त्यानंतर लोकसंख्येची ग्रोथ कशी आहे, वाढ कशी होत आहे 1961 पासून. त्यानंतर लोकसंख्येतील स्त्री-पुरुष प्रमाण पाहायचं आहे, लोकसंख्येची साक्षरता पाहायची आहे, लोकसंख्येतील घनता देखील आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे आणि त्याचबरोबर एकंदरीत लोकसंख्येतील वाढ कशी होत आहे, महाराष्ट्राच्या लोकसंख्येतील वाढ कशी होत आहे इतर राज्याच्या तुलनेत किंवा देशाच्या तुलनेत. तर हा भाग सगळा लोकसंख्येच्या रचनेचा भाग आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी आज अ, आपलं जे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2018-19 यामधील आपल्याला रिसेंट आकडेवारी या ठिकाणी त्याचा संदर्भ घेऊन हा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे. उद्याच्या तासाला आपण पुस्तकातील टॉपिक जी पुस्तकात दिलेला आहे तो आपण पाहूया. पण आजच्या तासाला आपल्याला आपण आर्थिक पाहणी अहवाल कसा असतो, त्याच्यामध्ये काय आकडेवारी असते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2018-19 हे महाराष्ट्र राज्याच्या अर्थ व सांख्यिकी विभागाकडून दरवर्षी महाराष्ट्राची आकडेवारी प्रसिद्ध होत आहे, की महाराष्ट्राचं उत्पन्न किती आहे, महाराष्ट्रातील लोकसंख्या किती आहे, शेती क्षेत्राची किती प्रगती आहे किंवा भूमिका काय आहे, उद्योग क्षेत्राची भूमिका काय आहे, सेवा क्षेत्राची भूमिका काय आणि सामाजिक क्षेत्र हे एकंदरीत सर्व आर्थिक आणि सामाजिक आकडेवारी शासनाच्या धोरणाचा लाभ किती लोकांना मिळाला किंवा शासनाचे आर्थिक धोरण कसं राहिलेलं आहे, हे सगळं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे ही अनुक्रमणिका आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक समरी दिल्या जाते.
ही समरी आहे. दृष्टिक्षेपात महाराष्ट्र एक या ठिकाणी 1961 पासून ते 2017-18 पर्यंत या ठिकाणी आपल्याला आकडेवारी दिलेली आहे. जसं की भौगोलिक क्षेत्राच्या संदर्भात काल आपण माहिती घेतलेली ती 3.08 हजार चौरस किमी या ठिकाणी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे लाखात संख्या आहे. त्यानंतर प्रशासकीय रचनेमध्ये महसूल विभाग आपण काल म्हटलेलं आहे 6 आहेत. महाराष्ट्रात जिल्हे 36 आहेत, तालुके 355 आहेत. त्यानंतर वस्ती असलेली गावे 40,959 आहेत. वस्ती नसलेली 2,706 आहेत आणि शहरांची संख्या 534 आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी जनगणनेचाही अभ्यास केलेला आहे की 2011च्या जनगणनेनुसार इथं आकडेवारी दिलेली आहे की महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,00,000 असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये पुरुष संख्या आहे 58.243 आणि स्त्री संख्या आहे 54.131. त्यानंतर ग्रामीण भागातील लोकसंख्या 61.556 तर नागरी लोकसंख्या आहे 50 पॉईंट म्हणण्यापेक्षा हे कॉमा आहे 50,818 ही संख्या लाखात आहे. त्यानंतर अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या दिलेली आहे. अनुसूचित जाती म्हणजे SC 13,276 लाख. त्यानंतर अनुसूचित जमाती 10,510 लाख लोकसंख्या असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर लोकसंख्येची घनता दिलेली आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे कालच्या तासाला पाहिलेलं आपण 365 आहे. त्यानंतर साक्षरतेचे प्रमाण 82.3 आणि या वर्षीचं आपण पाहिलं 19-20चं जर पाहिलं तर ते साधारणपणे साक्षरतेमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर हे राज्याचं उत्पन्न आहे. उत्पन्न हे कोटीमध्ये दिलेलं आहे. राज्य उत्पन्न 21,39,378 कोटी एवढं पर इयर दरवर्षीचं हे स्टेट महाराष्ट्र राज्याचं उत्पन्न असलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये उत्पन्नाचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, वर्गवारी केलेली आहे. कृषी क्षेत्रातून आलेलं उत्पन्न दाखवलेलं आहे की या ठिकाणी 2,32,446 एवढं कृषी क्षेत्रातून उत्पन्न आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर उद्योग क्षेत्रातून उत्पन्न आलेलं 2,32,446 कोटी रुपये. त्यानंतर सेवा क्षेत्रातून उत्पन्न राज्याला मिळतं 5,68,704 कोटी रुपये या ठिकाणी सेवा क्षेत्रातून मिळतात. राज्याचं दरडोई उत्पन्न म्हणजे एकूण लोकसंख्या भागिले उत्पादन राज्य उत्पन्न. तर जो आकडा येतो त्याला दरडोई उत्पन्न म्हणतात. दरडोई उत्पन्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न असं हे एकूण उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागितलं तर त्याला जी संख्या मिळते त्याला आपण दरडोई उत्पन्न असं म्हणतो. तर ते दरडोई उत्पन्न हे 2018चं आहे 1,76,102. तर यामध्ये आपल्याकडे 19चा आकडा आपण यापूर्वी पाहिला मार्च 2019चा आहे 1,91,827. म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होत आहे आणि दरडोई उत्पन्न हे विकासाचा एक घटक आहे. विकासाचं मोजमाप करण्याचा एक घटक आहे की दरडोई उत्पन्न जसं वाढत राहील दीर्घकालीन त्यामध्ये जी वाढ होते त्या वाढीवरूनच विकास या ठिकाणी लक्षात येतो. दरडोई उत्पन्न हे खूप महत्त्वाचं असतं कारण दरडोई उत्पन्नावरूनच लोकांचं आपण पाहतो लोकांना विकासाच्या संधी प्राप्त होतात. लोकांचं उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढल्यामुळे उपभोग वाढतो आणि उपभोग वाढल्यामुळे उत्पादन प्रक्रिया वेग घेत असते आणि त्यामुळे देशात रोजगार, बाजारपेठ ह्या सगळ्या गोष्टींचा विस्तार होत असतो. म्हणजे एक विकासाचं लक्षण दरडोई उत्पन्नातील वाढ हे असलेलं आपल्याला दिसून येतं.
त्यानंतर पर्जन्यमानाची सरासरी दिलेली आहे. त्यानंतर हे कृषी क्षेत्राची इथे आकडेवारी दिलेली आहे, की निव्वळ पेरणी क्षेत्र हे सगळं क्षेत्र 1000 हेक्टरमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. ते ॲग्रीकल्चरच्या पार्टमध्ये आपल्याला चॅप्टरमध्ये डिटेल्समध्ये पाहता येईल. तर थोडक्यात यापूर्वीच्या तासाला आपण जी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आपण पाहितलेली आहेत, त्यामध्येच हा बराच भाग आकडेवारीच्या स्वरूपात असलेला आपल्याला दिसून येतो. तर हे प्रमुख पिकांखालील क्षेत्र दिलेलं आहे, की आपण पाहतो की महाराष्ट्रात तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, सर्व तृणधान्य, सर्व कडधान्य म्हणजे आपण पाहतो की त्यामध्ये डाळींचा समावेश होतो आणि तृणधान्यामध्ये अन्नधान्याचा समावेश होतो आणि सर्व अन्नधान्याचं उत्पादन 12,640 हेक्टरवर त्याचं आपल्याला त्याखालील 1000 हेक्टरमध्ये लागवड झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ऊसाचं क्षेत्र या ठिकाणी उपलब्ध 2011चं दिलेलं आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कापसाचं देखील कापूस हे नगदी पिकं आहेत. ऊस, कापूस, भुईमूग आपण पाहतो की ही पिके आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतली जातात. आता इथे खाली ते वरच्या भागात आता आता आपण क्षेत्र पाहिलं. आता उत्पादन दिलेलं आहे. तांदळाचं उत्पादन, गहू, ज्वारी, बाजरी, सर्व तृणधान्य, सर्व कडधान्य आणि सर्व अन्नधान्य हे 1000 टनमध्ये आहे याचं प्रमाण. 14,628 हजार टन एवढं महाराष्ट्रामध्ये अन्नधान्याचं उत्पादन होतं. आपण पाहतो की देशाचं अन्नधान्य उत्पादन हे साधारणपणे 200 लाख टनाच्या पुढे गेलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे हरित क्रांतीच्या नंतर आपण पाहतो कृषी उत्पादन आणि उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सर्वच पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येतं. कृषीचा उत्पादन निर्देशांक दिलेला आहे. कृषीची गणना दिलेली. कृषीची गणना म्हणजे शेतकऱ्यांची संख्या असते इथे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे की वहितीखालील खातेदारांची संख्या जी की हजारांमध्ये आहे. 15,285 हजार एवढी वहितीदारांची संख्या असलेली आपल्याला दिसून येते. ॲग्रीकल्चरच्या चॅप्टरमध्ये हे डिटेल्समध्ये दिलेलं आहे, की हेक्टर वाईज आपण काल यापूर्वी पाहिलेले आहे, की हेक्टर वाईज अल्प व म्हणजे 1 हेक्टरच्या आत आपणास असं दिसून येतं, की 7,816 हजार शेतकऱ्यांची संख्या असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. 1 ते 2 हेक्टरच्या मध्ये 4,339 हजार शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यानंतर 2 ते 4 हेक्टरमध्ये ज्याला मध्यम शेतकरी म्हणतो आपण 2,327 हजार ही शेतकऱ्यांची संख्या आहे आणि मोठे शेतकरी ज्यांच्याकडे 10 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे असे 69,000 शेतकरी असलेले महाराष्ट्रात आपल्याला दिसून येतात. तर साधारणपणे त्यानंतर ही पशुगणना देखील यामध्ये दिलेली आहे. वन क्षेत्र देखील दिलेलं आहे. वन क्षेत्र चौरस किमीमध्ये आहे. 61,851 चौरस किमी महाराष्ट्रात वन क्षेत्र असलेलं आपल्याला दिसून येतं. आपण पाहिलं की पर्यावरणाचा जर समतोल ठेवायचा असेल तर वन क्षेत्राचं प्रमाण हे 33% असायला पाहिजे. परंतु महाराष्ट्रात हे प्रमाण खूपच कमी म्हणजे निमपट ज्याला आपण म्हणतो 12-13% हे प्रमाण असलेलं आणि याच्यामध्ये जिल्हानिहाय पाहिलं तर खूपच कमी. काही जिल्ह्यात 1, 2, 3% पर्यंत हे प्रमाण असलेलं आपल्याला दिसून येतं किंवा वरचेवर जशी हे वाढती लोकसंख्येची अतिरिक्त लोकसंख्येची ही एक समस्या आहे, की आपण पाहतो की शेतकरी पैशासाठी पैसे कमी पडले तर अगोदर झाडं तोडतो किंवा विकतो. किंवा शेती अवजारांसाठी झाडाची कटाई मोठ्या प्रमाणात होते किंवा त्या प्रमाणात झाडं लागवड होत नाही किंवा वाढत्या लोकसंख्येमुळे वारसा हक्कानुसार शेतजमिनीचे विभाजन व तुकडीकरण होतं आणि त्यामुळे आपण पाहतो की शेतजमिनीचा आकार म्हणजे अल्पभूधारक शेतकरी जास्त असल्यामुळे शेतात झाडं ठेवत नाहीत कारण झाडाखाली काही येत नाही अशी त्यांची भावना असते. परंतु झाड हे पर्यावरणाला
अनुकूल असतं, पर्यावरण चांगलं ठेवतं आणि त्यामुळे पिकाची वाढ व उत्पादकता भोवतालच्या परिसरामध्ये चांगली होत असते आणि त्यामुळे पर्जन्यमान देखील चांगलं होतं. परंतु आपण पाहतो की हा अवेअरनेस म्हणजे ही जनजागृती शेतकऱ्यांमध्ये नसल्यामुळे किंवा त्यांच्या आर्थिक समस्यांमुळे किंवा अशा प्रकारच्या तुकडीकरणामुळे देखील बऱ्याच प्रमाणात शेतकरी हे झाडं लावत नाहीत. असलेली झाडं तोडण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होतो आणि म्हणून वरचेवर जंगलाचं प्रमाण मात्र वनक्षेत्र हे खूप कमी होत आहे. म्हणून शासनाने दरवर्षी अ, अ, वृक्षारोपणचा शासन कार्यक्रम हाती घेतं आणि त्यामुळे पर्यावरणाला समतोल कसा निर्माण करता येईल, या अनुषंगाने शासनाकडून वेगवेगळे प्रयत्न होत असतात. त्यानुसार शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती केल्या जाते. जसं की आपण पाहतो की सरकारी जमिनींवर मोठ्या फार प्रमाणात वृक्षारोपण होतं. सडकीच्या काठाला किंवा पांदण रस्ता असेल तिथे, जिथे शक्य आहे त्या ठिकाणी गव्हर्नमेंट अशा प्रकारे वृक्षारोपण करून वनसंवर्धन करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असतो. त्यानंतर औद्योगिक आपण कालच्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिक क्षेत्रातील वाढ ह्याचा हा एक मुद्दा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा पायटलेला आहे. महाराष्ट्र हे इतर राज्याच्या तुलनेत भारतामध्ये एक अग्रेसर असं राज्य आहे. ज्याला आपण पाहतो की असं म्हणता येईल की एक विकसित राज्य किंवा चांगली प्रगती करत असलेलं राज्य असलेलं आपल्याला दिसून येतं, की ज्यामध्ये अ, औद्योगिक विकासही चांगल्या पद्धतीने झालेला आहे. तो असमतोल आहे हे आपण काल पाहिलेलं आहे. परंतु काही कारण काही शहरांमध्येच उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आहे. परंतु पहा आपण हे लक्षात घेऊया, की खाजगी क्षेत्रामध्ये उद्योगाची स्थान निश्चिती ही जिथे नफा मिळवून देतो, जिथं मार्केट आहे, जिथे ट्रान्सपोर्टिंग सुविधा जास्त असतात, म्हणजे पायाभूत सुविधा जास्त असतात, त्या ठिकाणीच किंवा वित्तीय सोयी-सवलती जिथे असतात किंवा जिथे सर्वांगीण म्हणजे अनुकूल वातावरण उद्योग आणि व्यवसायाच्या भरभराटीसाठी असेल, त्या ठिकाणी त्यांचं स्थानिकरण होत असतं. जिथे मजूर उपलब्ध होतात, जिथे उत्पादन खर्च कमी येतो, अशा ठिकाणी उद्योगाची उभारणी होत असते आणि त्यातून उद्योग असमतोल निर्माण होतात. तरी शासनाचा प्रयत्न आपल्याला दिसून येतो, की समतोल ग्रामीण भागात उद्योग स्थापन व्हावेत यासाठी शासन वेगवेगळ्या करांमध्ये म्हणा, अ, भांडवलामध्ये म्हणा, भांडवलाच्या व्याजदरामध्ये म्हणा, सवलती देत असतं आणि त्यातून समतोल विकास करून आणण्याचा प्रयत्न. तर 2019 ची आपल्याकडे या ठिकाणी संख्या आहे औद्योगिक गुंतवणुकीची, की ज्यामध्ये 20,323 प्रकल्प शासनाने मंजूर केलेले आहेत आणि प्रस्तावित गुंतवणूक यामधील 12,86,696 कोटी रुपये असलेले आपल्याला दिसून येते. आपण पाहतो की महाराष्ट्रात अ, विदेशी गुंतवणुकीचं प्रमाण मोठ्या फार प्रमाणात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर वीज निर्मिती हे मूलभूत आहे. आपण पाहतो की देशाचा विकास किंवा राज्याचा विकास हा विजेवर अवलंबून असतो आणि अ, जेवढी मुबलक आणि स्वस्त वीज असेल, तेवढा कृषी विकास होईल, औद्योगिक विकास होईल आणि सेवा क्षेत्राचाही विकास होईल. कारण विजेशिवाय काही चालत नाही. वीज ही पहिली अट असलेली आपल्याला दिसून येते, की साधा आपण कपड्याला प्रेस करायची असेल तर वीज लागते. म्हणजे कुठल्याही गोष्टीला वीज लागते. मग वस्तूंवरील प्रक्रिया करायची असो, की वस्तूची निर्मिती असो. शेतीत जर पीक घ्यायचं असेल तर वीज आवश्यक आहे. श श शेतमालाच्या वस्तूंवर जर प्रक्रिया करायची असेल तर वीज आवश्यक आहे आणि त्याचा उपभोग घ्यायचा असेल तरी वीज आवश्यक आहे. कारण ज्वारीचं दळण करायचं असेल तर वीज आहे. वीज ही अत्यावश्यकमध्ये येते आणि म्हणून सध्या आपण पाहतो, की सुरुवातीला 2005 मध्ये विजेचं खूप शॉर्टेज महाराष्ट्रामध्ये आलं होतं. परंतु आजही ते शॉर्टेज आहेच. म्हणजे वीज निर्मिती आणि विजेचा वापर यामध्ये मोठ्या फार प्रमाणात गॅप आहे किंवा तूट आहे. तरी परंतु आपल्या शासनाने खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून विजेचे प्रकल्प मोठमोठे उभारले आहेत आणि सौर ऊर्जा, पवन ऊर्जा हेही नैसर्गिक मार्ग जे की पर्यावरणाला पूरक आहेत, यांचाही वापर करून आज शासन मोठ्या फार प्रमाणात म्हणजे मागणीच्या प्रमाणात विजेचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे. आज ग्रामीण भागात आपण पाहतो, की विजेचे खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. अ, अ, बऱ्याच वेळा दिवसा म्हणजे 12 तास लाईट नसते. 12 तास लाईट गव्हर्नमेंट रात्रीच्याला देतं आणि शेतकऱ्यांना शेतामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. रात्री मग शेतात जावं लागतं.
मग तो शेतातील मग आपण पाहतो की मग शेतामध्ये वेगवेगळे जनावर असतात. म्हणजे जसं की आपण पाहतो की आता खूप पेपरला घटना येत आहेत. साप चावून शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा मग अ, वाघाने शेतकऱ्यांचा फडशा पाडला किंवा अशा समस्या ज्या निर्माण होतात, ते विजेमुळेच निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. कारण रात्रीच्या वेळी शेतात जावं लागतं आणि शेतामध्ये आपण पाहतो अंधारात अनेक संकटं शेतकऱ्यांवर येत असतात आणि म्हणून शेतकऱ्यांना आणि सर्व देशातील, राज्यातील जनतेलाही 24 तास वीज मुबलक मिळाली पाहिजे आणि ती स्वस्तही मिळाली पाहिजे. तरच उत्पादन, उपभोग आणि निर्मितीची प्रक्रिया ही व्यवस्थित राहील असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून वीज निर्मिती ही खूप महत्त्वाची असते. विजेचा रोल देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचा असतो असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे त्याचबरोबर बँकांचं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे, की 31 मार्च 2018 मध्ये बँक कार्यालय 12,317 या ठिकाणी होती आणि ग्रामीण लोकसंख्येसाठी बँक कार्यालय 3,098 असलेले आपल्याला दिसून येतात. तर ग्रामीण भागात आणखीनही आपण पाहतो, की बँकिंग विस्तार होणे गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक आकडेवारी दिलेली आहे, की प्राथमिक शाळा 1,06,546 त्यामधील विद्यार्थी 15,912 हे हजार अशी ही हजारामध्ये संख्या दिलेली आहे. त्यानंतर माध्यमिक शाळा 26,857 त्यानंतर त्यामध्ये उच्च माध्यमिक सहित आहे आणि विद्यार्थी संख्या 6,648 हजार विद्यार्थी असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आरोग्यविषयक देखील माहिती दिली. आपण काल पाहिलेलं मानव विकास पाहिलेला आहे. मानव विकासाचे हे मुख्य घटक आहे. मानव विकास हा म्हणजे व्यक्तीचा विकास कशावरून मोजला म्हणजे एखाद्या राज्याचा किंवा देशाचा विकास जर मोजायचा असेल, तर पहिलं उत्पन्नात मोजत होते, की ज्या राज्याचं किंवा देशाचं उत्पन्न जास्त त्याचा विकास जास्त. पण अलीकडे आपण पाहतो, की संकल्पना ह्या बदललेल्या आहेत. म्हणजे आर्थिक कल्याणावर आधारित विकास आता मोजला जात आहे, की मानव विकास कसा आहे, व्यक्तीला किती संधी मिळतात त्यावर विकास मोजला जात आहे. आणि ही संधी आपण पाहतो शिक्षणातून मिळते, साक्षरते महत्त्वाची असते, आरोग्य महत्त्वाचं असतं आणि त्यांचा उपभोग महत्त्वाचा असतो. तर या अनुषंगाने ही आकडेवारी आपण पाहिलं, की शिक्षणविषयक विस्तार महाराष्ट्रात मोठ्या फार प्रमाणात झालेला आहे. आरोग्यविषयक सुविधाही महाराष्ट्रात मोठ्या फार प्रमाणात असलेल्या आपल्याला दिसून येतात. ज्यामध्ये रुग्णालयांची संख्या या ठिकाणी 1,402, दवाखाने 3,087 त्यानंतर दर लाख लोकसंख्येमागे खाटा 101 2017 ची ही आकडेवारी आहे. यामध्ये जन्मदर, मृत्यूदर दिलेला आहे, जो की आपल्याला लोकसंख्येच्या रचनेचा हा महत्त्वाचा पार्ट आहे. जन्मदर आणि मृत्यूदर. यामध्ये जन्मदर 2017 चा दिलेला आहे 15.7 आणि त्यानंतर मृत्यूदर आहे 5.7 त्यानंतर अर्भक मृत्यूदर हा 19 आहे. तर लोकसंख्येच्या रचनेमध्ये हा आपल्याला पार्ट खूप महत्त्वाचा आहे, की जन्मदर आणि मृत्यूदर. आता आपण पाहतो, की आरोग्यविषयक सुविधा चांगल्या मिळत असल्यामुळे मृत्यूदर कमी झालेला आहे आणि जन्मदर हा वाढत आहे. जन्मदर म्हणजे लोकसंख्या वाढीच्या कारणांमध्ये अनेक कारणातून जन्मदर वाढतो आहे. आपण पाहतो, की महाराष्ट्रातील जनता ही अ, ज देशातील जनता ही आपण पाहतो लोकसंख्येतील वाढ ही रूढी परंपरेनुसार वैचारिक दृष्टिकोन असल्यामुळे वाढते. लवकर लग्न होत असल्यामुळे लोकसंख्या वाढते. लोकसंख्या वाढीची अनेक कारणं आहेत. त्यामुळे जन्मदर ही हा वाढतो आणि जन्मदर वाढ झाला तर मृत्यूदर लोकसंख्येतील वाढ जास्त असते असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर अर्भक मृत्यू दर हा कमी असला पाहिजे. म्हणजे लहान जसं की आपण पाहतो की अर्भक मृत्यू दर हा महिलांच्या आहारावर अवलंबून असतो. बऱ्याच आपण कुपोषणामुळे अर्भक मृत्यू दर होत असतात. तर हे देशाला चांगलं नसतं.
तर एक सकस आहार आपण पाहतो की शासन अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर मातांना त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट, त्यांना सकस आहार, त्यांची काळजी घेण्यासाठी आशाताई किंवा बालवाडीच्या माध्यमातून, अंगणवाडीच्या माध्यमातून शासन त्यांना सेवा देत असतं. तशा प्रकारच्या आरोग्यविषयक सेवा आणि त्यामुळे आज आपण पाहतो की अर्भक मृत्यूदर देखील कमी झालेला आहे. म्हणजे एक सक्षम पिढी जर जन्माला घालायची असेल तर त्यांचा उपभोग देखील महत्त्वाचा असतो आणि आपण पाहतो की दारिद्र्यामुळे म्हणा, बेकारीमुळे म्हणा, आर्थिक विषमतेमुळे म्हणा, आज गरीब लोकांना सकस आहार मिळत नाही आणि त्यामुळे अ, अर्भक मृत्यूदर वाढतो किंवा तशा प्रकारची समस्या निर्माण होत असतात. अ, तशा निर्माण होऊ नये म्हणून शासन त्यावर उपाययोजना मोठ्या फार प्रमाणात करत आहे. त्याचबरोबर त्यानंतरचा मुद्दा या ठिकाणी वाहतुकीचा आहे की महाराष्ट्रामध्ये रेल्वे मार्गाची लांबी अ, 6,114 किमी असलेली आपल्याला दिसून येते. एकूण रस्त्यांची लांबी 3,04,045 असलेली आपल्याला दिसून येते. त्यापैकी अ, प्रस्थांकित लांबी आहे 2,59,437. त्यानंतर मोटार वाहने दिलेली ही संख्या हजारामध्ये 32,197 एवढी मोटार वाहनांची संख्या असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर सहकार हा महत्त्वाचा सहकारी क्षेत्र हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतं. एक काळ असा होता की आजही आपण पाहतो की महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रामध्ये सहकाराचा सहभाग आहे, सहकाराचा विस्तार भारताच्या तुलनेत पाहितला तर सहकारी संस्थांची संख्या महाराष्ट्रामध्ये भारताच्या तुलनेत 50% आहे. म्हणजे महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये सहकाराचा रोल खूप महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. कारण सहकार आपण पाहतो की म्हणजे गरीब लोकांसाठी किंवा जे गरजूवंत आहे, ज्यांचं आर्थिक हिताची जपवणूक करण्यासाठी किंवा गरीब लोक एकत्रित येऊन या ठिकाणी एखादं युनिट जेव्हा स्थापन करतात त्याला आपण सहकार असं म्हणतो आणि सहकाराचा सर्व कारभार लोकशाहीच्या माध्यमातून चालतो. एकमेकास सहाय्य करो अवघे धरू सुपंथ अशा प्रकारचं त्यांचं ब्रीदवाक्य असल्यामुळे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्याचाच एक आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये सहकाराची स्थापना, विस्तार आणि प्रचार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये प्राथमिक कृषी पतसंस्था 21,102 असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांची सभासद संख्या आहे 150,00,000. त्यानंतर राज्य संस्थांची सहकारी संस्थांची संख्या 1,98,252 असलेली आपल्याला दिसून येते. त्यांची सभासद संख्या 517,00,000 असलेली दिसून येते. सहकारी संस्थांचे खेळते भांडवल 3,65,697 कोटी रुपये असलेले आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांचीही इथे संख्या दिलेली आहे की महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची संख्या 34 आहे, ग्रामपंचायतीची संख्या 27,896 आहे, पंचायत समित्या 351 आहेत, नगर परिषदा 241 आहेत, महानगरपालिका 27 आहेत, नगरपंचायत 126 आहेत आणि कटक मंडळे 7 आहेत. तर अशा प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्था देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असलेल्या आपल्याला दिसून येतात. ही महाराष्ट्राची आणि भारताची तुलनात्मक आकडेवारी महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये या ठिकाणी दिसून येते. जसं की लोकसंख्येचं प्रमाण, महाराष्ट्रातील लोकसंख्येचं प्रमाण भारताच्या तुलनेत 9.3 आहे. पुरुषांची संख्या 9.3 आहे. स्त्रियांची संख्या 9.2 आहे. ग्रामीण लोकसंख्या भारताच्या तुलनेत 7.4 आहे. त्यानंतर नागरी लोकसंख्या 13.5 या ठिकाणी दिलेली आहे. तर अशा प्रकारे भारताशी तुलनात्मक ही आकडेवारीचा टेबल असलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपण थांबूया. हे साधारणपणे महाराष्ट्राचा आर्थिक बाजू आपण या ठिकाणी या पाहणी अहवालाच्या माध्यमातून आपण समजून घेतलेली आहे. तर ही आकडेवारी तुम्हाला एक जस्ट त्याचं चित्र कसं असतं, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था काय आहे, कोणते-कोणते क्षेत्र यामध्ये असतात,
हे सगळं तुम्हाला या रिसेंट आकडेवारीवरून लक्षात आलं असेल. तर आपण या ठिकाणी थांबूया. या क्लासला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. उद्याच्या तासाला आपण लोकसंख्येची रचना हा भाग पाहणार आहोत. तो वाचून या. ठीक आहे. थांबूया या ठिकाणी. ओके. थँक यू.